डायबिटीसचा मला काही त्रास होत नाही. म्हणजे काही तर डायबिटीस म्हणजे काही सर्दी खोकला ताप नाही टायफॉइडमध्ये की तुम्हाला अंग दुखायला सुरुवात होईल कणकणी. नाही. डायबिटीस हा सायलेंट किलर पोखरणार आहे. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे तुम्ही बघितलं का अलीकडं मुलींना म्हणजे पिरियड लवकर येणं सुरू होणं झालं. ही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात कशी काळजी घेतली? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. ChatGPT किंवा हे जे आहे हे तुम्हाला आईची छान इमेज बनवून देऊ शकतं. आईची कामं काय आहेत ह्याची चांगली लिस्ट देऊ शकतं. पण प्रेम आणि मायेचा अनुभव जो आहे ना हे तुम्हाला तुमची आईच देऊ शकते. हे AI नाही देऊ शकत. पाणी पिताना ग्लास बॉटलला तोंड लावून प्यायला पाहिजे. वरून पाणी पिलं की ते पाणी पचायला जड होतं. तो नॉनव्हेज खाणारे हे जे लोक आहेत ना ह्यांना मुळात मागं लागलेला असतो. तीच आळस आल्यासारखं ते येऊन डॉक्टरांना पण होतं. ते मला सर फ्रेश वाटतं. आता हे फ्रेश वाटत नाही ह्याला डॉक्टरांनी काय करावं? नमस्कार मंडळी, महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये मी अरविंद तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुमची आणि माझी सगळ्यात मौल्यवान संपत्ती म्हणजे आरोग्य. निरोगी शरीर आणि आनंदी मन हे दीर्घायुष्यासाठी खरं तर खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन, पौष्टिक आहार आणि त्याचबरोबर नियमित व्यायाम करणं हे आपण करत असतो. आम्ही सगळेच करता. पण तरी देखील आपण कधी कधी आजारी पडतो. आणि मग आजारी पडलं की आपण जातो डॉक्टरकडे. डॉक्टर देतात औषधं. पण ही औषधं आपण घेतो का? आणि जर घेत नसेल तर ती कशा पद्धतीने आपल्याला हानिकारक आहेत, या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टमध्ये या कट्ट्यावरती एक डॉक्टरच आलेत. हे डॉक्टर आहेत डॉक्टर नीरज जाधव सर. गेल्या 15 वर्षापासून आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून पुण्यात डॉक्टर नीरज जाधव प्रॅक्टिस करतायत. आणि त्यांच्याशीच आपण आज मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. डॉक्टर नीरज सर, महाराष्ट्र कट्ट्याच्या टीमकडनं तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे आपण म्हणतो की डॉक्टरांकडे पेशंटने गेलं की लाजायचं नसतं. तसं मीही प्रश्न विचारताना आज काय अगदी आपण निसंकोच विचारू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा, औषधाविना आरोग्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की आजकाल काय झालं की कुठली छोट्या जरी म्हणजे काय झालं ताप सर्दी तरी डॉक्टरकडे जाण्याऐवजी आपण पटकन जवळच्या मेडिकलमध्ये जातो आणि गोळी घेतो. ही सवय कशी चांगली आहे का? पहिलं तर मला आपण औषधाविना आरोग्य असं म्हणत असताना मला पहिल्यांदा आरोग्य म्हणजे काय हे थोडंसं इथं डिफाईन करायचं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा हेल्थची डेफिनेशन सांगताना आपल्याला जे वाटतं बॉडी कॉन्स्टिट्यूशन फक्त गृहीत धरत नाही, तर त्यात मेंटल हेल्थचा सुद्धा समावेश केलेला आहे. आयुर्वेदानं तर खूप अगदी चांगल्या पद्धतीने ते स्पष्ट केलेलं आहे. समदोष सम अग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनाहा स्वस्थम इति अभिधीयते. म्हणजे शरीरात जे काही 3 दोष म्हणजे आपल्याला एरवी वाटतं तसं कोण दोषी अशी संकल्पना नव्हे, तर बॉडी कॉन्स्टिट्यूशन म्हणून शरीरामध्ये वात पित्त कफ असे 3 दोष आयुर्वेदाच्या शरीर क्रियेनुसार येत असतात. तसं ह्या 3 दोषांची शरीरातली समस्थिती, समदोष, सम अग्नी. अग्नी म्हणजे तुम्हाला चांगली भूक लागली पाहिजे सडकून, ठीक आहे. फक्त भूक असं नाही, तर हे जे काही 7 धातू आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, महिलांमध्ये ते आर्तव आहे. तर एका धातूकडून दुसऱ्या धातूकडे जो पोषक अंश जातोय त्यामध्ये सुद्धा अग्नीचं काम आहे, धात्वाग्नी आहे तो. तर हे समदोष सम अग्नी सम धातू मलक्रिया, मग शरीरातले ते सर्व धातूंचं कॉन्स्टिट्यूशन चांगलं असणं, चांगल्या पद्धतीनं मलक्रिया, मग त्याच्यामध्ये तुम्हाला लघवीला खळखळून छान साफ होणं, चांगला घाम येणं, चांगल्या प्रकारे पोट साफ होणं, समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनाहा. म्हणजे तुमचं मन चित्त सगळं असं प्रसन्न पाहिजे, आनंदी पाहिजे तुम्ही. तर हे सगळं जर असेल तर ते आरोग्य आहे. मला ते सांगावंसं वाटतं की औषध घेण्याच्या विचाराची सुरुवात कुठून होते, तर पहिलं तर हे प्रसन्न आत्म इंद्रिय मनाला कुठंतरी छेद गेलेला असतो. तुमचं मानसिक काहीतरी मनात आलेलं असतं की आपल्याला काहीतरी त्रास होतोय, आपल्याला काहीतरी होतंय आणि आपण त्याचं औषध घेतलं पाहिजे. म्हणजे एक छान उदाहरण मला त्याबद्दल सांगावंसं वाटतं की म्हणजे बाल्ड असणाऱ्या लोकांना वाटतं की टक्कल म्हणजे फारच काहीतरी मोठी गोष्ट आहे. आणि मग ते खरं तर त्याच्याने तुमच्या डे टू डे लाईफला किंवा तुमच्या ओव्हरऑल शरीर क्रियेला कुठंच मर्यादा येत नसते. टक्कल पडले म्हणून काही तुम्ही कोणतं काम करायला तुम्हाला अडथळा येतो असं काही नाही. पण ते कुठंतरी मनाला सारखं ते त्यांच्या टोचत असते की आपल्याला टक्कल आहे. ते संपलं ना. पहिलं ही तर तुमचं मानसिक आरोग्य जे आहे ते कुठंतरी डिस्टर्ब झालं. मग आता मार्केट आहेच आहे ना, बाजार ठरलेला आहे. मग तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटपर्यंतचे सगळे पर्याय उपलब्ध होतात आणि आपण मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो. तर मला हेच म्हणायचं की आहाराविना आरोग्य म्हणजे काय, तर काय गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आणि काय सोडायच्या हे कळलं पाहिजे. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, त्यात त्यांनी छान म्हटले की म्हणजे हे ईश्वरा, जी गोष्ट मी बदलू शकत नाही
ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे, जी बदलू शकतो ते बदलण्यासाठीचं धैर्य मला दे, आणि ह्या दोन गोष्टींमधला भेद समजेल असं ज्ञान मला दे. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे की औषध उपचार कोणत्या गोष्टींसाठी घ्यायचा आहे, कोणत्या गोष्टींसाठी नाही घ्यायचा आहे, ठीक आहे, आणि घ्यायचा झाला तर मग तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे. अलीकडं त्याच्यामध्ये हे औषधाविना आरोग्य असं म्हणताना मला म्हणजे सगळ्यात गोष्ट अंडरलाईन करायची होती कोणती, की लोकांना ते लोक काय म्हणतात हा मोठा हे आहे. की लोक म्हणतात की ग्रीन टी घेतल्याने वजन कमी होतं, लोक म्हणतात की सकाळी गरम पाणी पिल्याने पोट साफ होतं, लोक म्हणतात की मेथ्या भिजवून त्याचं पाणी पिलं पाहिजे. मला हा प्रश्न विचारते, हे म्हणणारे लोक कोण आहेत पहिलं बघितलं पाहिजे ना. ते डॉक्टर आहेत का, वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान आहे का. कारण मला आवर्जून सांगायचं, कुठलाही पॅथीचा जरी डॉक्टर असेल तर त्यांनी कमीत कमी 5.5 वर्ष त्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्यात घालवलेली आहेत. म्हणजे की योग्य काय अयोग्य काय आहे हे समजून घेण्यासाठी घालवलेली आहेत. गुगलच्या एका सर्च लिस्टचे जर काम होत असतं तर 5.5 वर्ष कशासाठी घालवायचे, हा विचार केला पाहिजे. आणि आरोग्य म्हणून आपण जे काही म्हटलं, जी काही आपण व्याख्या आरोग्याची सांगितली, ते चांगलं राहावं किंवा ते आपल्याला मिळावं सातत्यानं, ह्याच्यामध्ये सुद्धा मला मध्ये एका रिपोर्टरने छान प्रश्न विचारला होता की हे कम्प्लीट हेल्थ जे मिथ आहे हे म्हणजे समाज माध्यमांनी उभं केलेलं मिथ आहे असं मला वाटतं. मी त्यांना म्हटलं अगदी रास्त आहे. कारण इथं बसलेला कुठलाही एक व्यक्ती घ्या तुम्ही, कुणाला काही ना काहीतरी इलनेस असतोच. कुणाचं कुठलं एखाद तरी कोणती सिस्टम वीक असते, कुणाला पचनाची तक्रार असेल, कुणाला वारंवार पटकन सर्दी होत असते, कुणाला संधिवाताचा त्रास असेल. तर प्रत्येकाला काही ना काही थोड्याफार प्रमाणामध्ये इलनेस आहेच आहे. तुम्ही त्याला कशा पद्धतीनं प्रतिसाद देता हे फार महत्त्वाचं आहे. साधारणतः आपण जर बघितलं ना, आपण म्हणतो ना की तरुणपणामध्ये काहीही केलेलं चालतं, कारण 30शीपर्यंत जनरली तुमच्या शरीराचं जे कॉन्स्टिट्यूशन ते खूप स्ट्रॉंग असतं. त्यामध्ये जनरली तोपर्यंत तुम्हाला इलनेस सुरू होत नाहीत. पण आता अपवादान अलीकडे आपल्याला 30च्या अगोदरही मुलं आजारी पडताना दिसतात किंवा अगदी हार्ट अटॅक येण्यापर्यंत घटना घडताना दिसतात. पण आपण हे जर धरलं तर साधारणतः 25 ते 30 वयापर्यंत, 25 वयापर्यंत अगदी छानच शरीर यष्टी राहत असते, किंवा तर काय म्हणू आपण धमक शरीरातली जी आहे ती चांगली राहते. त्यानंतर काही ना काही गोष्टी मागं लागू शकतात. तर त्यामुळं एखादा गोष्ट किंवा एखादा आजार पाठीमागं लागला म्हणून फार त्याचं आपण अवडंबर माजवता कामाचं नाही, त्याला स्वीकारलं पाहिजे. म्हणजे मला या संबंधानं 2 गोष्टी मी आवर्जून रुग्णांमध्ये बघतो, डायबिटीस आणि बीपी. डायबिटीस झाला म्हणजे काय, कुणीतरी एखाद्या जगद्गुरु ऋषींनी मोठा शापच दिला ना, आता इथनं पुढच्या आयुष्यात सगळं वाईटच होणार, इतक्या पद्धतीची मानसिकता रुग्णांची खराब होते. म्हणजे डायबिटीस झाला म्हणजे आता काय मला आयुष्य, तर हे असं काय अशी स्थिती अजिबात नाही आहे. आपण डायबिटीस समजून घेतला पाहिजे. डायबिटीस हा एकतर लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, आणि सोपं काम काय आहे, जर तो नियंत्रणात ठेवला, म्हणजे तुमची शुगर लेवल नॉर्मल राहिली, तर एका सामान्य व्यक्तीचं आरोग्य आणि डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य सारखंच आहे. दोघांच्या म्हणजे आरोग्यामध्ये काही फरक असत नाही. एक व्यक्ती 100 वर्ष जगली तर दुसरी सुद्धा 100 वर्ष जगणार आहे. फरक एवढाच आहे की डायबिटिक असणाऱ्या व्यक्तीला गोड खाण्यावर थोडंसं नियंत्रण घालायचं आहे किंवा थोडे औषध उपचार घ्यायचे आहेत. हेल्दी व्यक्तीला कदाचित त्या 2 गोष्टी नाही आहेत. पण त्याला मग इतक्या गोष्टी आपल्याकडे जोडलेल्या आहेत की मग डायबिटीसच्या गोळ्यांनीच किडन्या खराब होतात का, आणि औषधांचे खूप दुष्परिणाम होतात. तर आपण हे समजून घेत नाही की डायबिटीसच्या उपचारांमुळे किंवा गोळ्यांमुळे किडन्या खराब होत नाहीत. तर तुम्ही काय करता, तुम्ही उपचार सुरू करता, शुगर नियंत्रणात येते. मग हे तर आपण हे विसरतो की आपण उपचार सुरू केल्यामुळे शुगर नियंत्रणात आली आहे. मग हे काय म्हणणारे जे लोक आहेत ना, ते आपल्याला सांगतात आता तुझी शुगर नॉर्मल आहे, मग कशाला औषध खातो, की आपण गोळ्या बंद करून काय म्हणतात, घ्या ना थोडा. हा काय होतं, थोडा चहा घेतला म्हणून काय होतं. तर हे थोडा चहा घेतल्याने काय होतं ते दिसतं, लगेच शुगर चेक करावी फास्टिंग पीपीची, मग कळतं काय होतं. तर तसं हे सांगितलं म्हणून गोळ्या बंद करून देतात हे लोक, आणि मग गोळ्या बंद केल्या की पुन्हा शुगर वाढते. तर ही शुगर जी अपडाऊन जी होते ना, ह्याच्याशी अडॉप्ट कोणाला करायचं आहे, किडनीला अडॉप्ट करायचं आहे. हे अपडाऊनमध्ये किडन्या खराब होत जातात. रेटायनोपॅथी डेव्हलप होतीये, न्यूरोपॅथी डेव्हलप होतीये. म्हणजे काय होतंय, तर तुमच्या ह्या शुगर वाढण्यामुळे ते काही सायलंट किलर आहे तो डायबिटीस. तर आतनं सगळी सिस्टम ते बिघडत चाललेलं आहे. तर त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे की गोळ्या सुरू केल्यामुळे जी शुगर नियंत्रणात आली ती तुमच्या औषध उपचारामुळे नियंत्रणात आलेली आहे, आणि त्या गोळ्या व्यवस्थित चालू ठेवल्या की तशीच ती कायम नियंत्रणात राहणार आहे. आणि शुगर नियंत्रणात राहिली म्हणजे तुमचं डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला की तुम्हाला त्याचा कसलाही दुष्परिणाम स्वतःच्या शरीरावर होताना दिसत नाही. हीच गोष्ट बीपीची आहे, म्हणजे उच्च रक्तदाबाची आहे, की तुमचं बीपी नियंत्रणात आहे तर त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. मग दुसरं साधी सोपी गोष्ट आहे की बीपी वाढला, रक्ताचा प्रवाह जो आहे तो खूप वेगाने व्हायला लागला, त्यात तुम्हाला मग B12ची डेफिशियन्सी आहे,
त्यात तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, अशा केसमध्ये गुठळी व्हायला कितीसा वेळ लागतो. मग ही गुठळी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये झाली तर हार्ट अटॅक आहे, आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये झालं तर स्ट्रोक, म्हणजे तुम्हाला पॅरालिसिस अटॅक येणार आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. बीपीच्या गोळ्या बंद करणं तर ते अत्यंत चुकीचं आहे, स्वीकारतच नाहीत लोक. माझा बीपी वाढतोय हे मान्यच करायचं नसतं. आणि मग बाकीचे पर्याय, मग हे आपल्या विना औषध आरोग्याचा आपल्याकडे कन्सेप्ट आहेच आहे. मग मी चालतो, मग मी एवढं करतो, ते करतो. नाही, ह्या सगळ्यांनी बीपी नियंत्रणात आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं आहे. जर नियंत्रणात असेल तर प्रश्न नाही, पण नसेल तर आपण उपचार घेतले पाहिजेत. पण त्याला अजिबात सूट नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट, वयस्कर लोक असतात, चुकून विसरतात. म्हणजे आज गोळ्या घ्यायच्या इथे त्यांच्या लक्षात राहत नाही आणि गोळी घेणं विसरतात. अशात घरात काहीतरी वादावादी होते किंवा काही कारणाने स्ट्रेस होतो, पटकन बीपी शूट होतो ह्या लोकांचा, पॅरालिसिस अटॅक येतो, जागेवर बेडवर खिळून बसावं लागतं. हे इतकं हानिकारक आहे. तर त्यामुळं औषधाविना आरोग्य असं म्हणत असताना मला दोन्ही गोष्टी इथं अधोरेखित करायला आवडेल. की एक म्हणजे आजार नसेल तर विनाकारण औषध खाऊ नका. आणि मधुमेह आहे तुमचं, म्हणजे डायबिटीस आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे, हे जे काही जीवनशैलीविषयक आजार जे आहेत की ज्यांना उपचारांची गरज आहे. आयुर्वेदानं सुद्धा याप्य प्रत्याक हे असं व्याधींचं हे केलेलं आहे, वर्गीकरण केलं आहे. याप्य व्याधी म्हणजे ज्यामध्ये उपचार घेत राहणं गरजेचं आहे, असा व्याधी आहे. तर त्यामुळं ज्या व्याधींसाठी तुम्हाला उपचार घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी उपचार घेतला पाहिजे. आणि कुठलाही इलनेस नसताना विनाकारण उगीच काहीतरी ट्राय करतो म्हणून, मग मी म्हटलं जसं सकाळी काहीतरी मेथ्या भिजवून पितो, संध्याकाळी काहीतरी खातो झोपण्यापूर्वी, सकाळी मी जरा गरम पाणीच पितो. मग आमच्याकडे असं म्हणतात की ते स्प्राउट्स आणि हे सगळ्या गोष्टी एकत्र करून काहीतरी त्याच्याशी मी चाट बनवतो, तो भारी आहे असं. तर ह्याला काही फारसा अर्थ नाही. म्हणजे मला हे स्पष्ट करायचं म्हणून मला एका रुग्णाचा किस्सा सांगायला आवडेल. मिलिटरीतला आर्मी पर्सन आहे माझ्याकडे आलेले पेशंट, कोलायटिसचा सिव्हिअर त्रास होत होता त्याला. तर मी सगळं बघितल्यानंतर मी त्याला ते विचारलं की तुझं खाण्याचं रुटीन कसं. तर रोज सकाळी सर म्हणे मी एक वाटी भरून स्प्राउट्स खातो. ठीक आहे, तर मला भूक लागत नाही, माझं पोट दुखतं सर, हे होतं. आणि अशा केसमध्ये हा एक वाटी स्प्राउट्स खातोय. ठीक आहे, तर हे स्प्राउट्स जे आहेत ना, आपल्याला वाटतं प्रोटीन कंटेंट जातो, पण पचायला खूप जड आहेत ना. कोलायटिसची केस आहे, आधीच तुम्हाला पचन बिघडलेलं आहे. अशा केसमध्ये जर तुम्ही तेवढे स्प्राउट्स सकाळी खात असाल तर किती तुमच्या पचनशक्तीवरती ताण येणार आहे. त्याच्याने ते पोट दुखायला सुरू होतं. तर दुसरी गोष्ट, त्यानंतरचं नॉर्मल जेवण छान, मी संध्याकाळी फळं खातो, मग एवढं दूध घेतो. तर हे समजून घेतलं पाहिजे तुमच्या पोटाची भुकेची अवस्था काय आहे, तो भाग समजून घेतला पाहिजे. मग तशा पद्धतीनं नाश्ता किंवा जेवण हे करायला पाहिजे. म्हणजे सांगायला हरकत नाही की मी ह्याच रुग्णाचं सगळं नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं टाइम टेबल बदललं, हलके उपचार दिले. ज्या व्यक्तीला म्हणजे बाथरूममध्ये बसून दाखवता येईल इतकं रक्त टॉयलेटमधून पडत होतं, अशा व्यक्तीचं पूर्ण कोलायटिस अगदी 2 महिन्यात बरा झाला. का? तर दोन्ही आहे, त्याच्यामध्ये औषध उपचाराची जोड आहे आणि प्लस हे जे काही उलटा आहार चालू होता हेल्दीच्या नावाखाली, स्प्राउट्सच खाणे, पनीरच एवढं घेणे, अंडी उकडून जास्त खाणे, हे सगळं बदललं. आणि खायचं नाही असं नाही, आठवड्यातनं 2 वेळेला आपण स्प्राउट्स घेऊ शकतो, ते पण सलग 2 दिवस नाही, बदलून ते घ्यायला पाहिजे. म्हणजे मी नेहमी सगळ्या रुग्णांना सांगतो की तीच गोष्ट तुम्ही खात राहिला ना की ती अंडर न्यूट्रिशियस आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा काय होतं, अलीकडे ते आपल्याला वाटतं की डाळ तांदूळ सगळं एकत्र केलं की त्यात ते प्रोटीन सगळं आहे, तर ती खिमटी पाजायची, कंटिन्यू खिमटी पाजत राहतं. मुलांचं ते वेट गेनच होत नाही, वय वाढत जातं पण तशा पद्धतीचं वजन वाढलेलं दिसत नाही. तर ती सेम गोष्ट आहे. म्हणजे मी गप्पामध्ये मी नेहमी रुग्णांना म्हणतो की सगळ्यात छान स्वीट काय, तर तो मुगाचा हलवा मिळतो ना, मुगडाळीचा, तूप घातलेला, छान ड्रायफ्रूट घातलेला वगैरे, तो आज दिला, उद्या दिला, परवा दिला, चौथ्या दिवशी काय होतं, शरीर नको म्हणतं, मळमळ होती. मग तुपात बनवलेलं आहे, सगळं ड्रायफ्रूट छान सगळं आहे ना, तरी नको म्हणते ना. ह्यातनं समजून घेतलं पाहिजे की तुम्ही तेच अन्न वारंवार घेत राहिला की ते शरीर नाकारायला लागतं, नको म्हणतं. म्हणजे हे अंडर न्यूट्रिशियस आहे, त्याच्याने शरीराचं पोषण होणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर जो तजेला दिसतोय ना, तो तुम्हाला पाणी पिण्यातून किंवा जेवण चांगलं करण्यातून जी तृप्ती मिळते ना, त्याच्यातून तो रसधातूचे प्रीणन होत असतं आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज येत असतं. तृप्ती होणं हा भाग फार महत्वाचा आहे. आणि तो क्वांटिटी ऑफ फूड किंवा काय म्हणू आपण किती प्रकारचं अन्न खाता ह्याच्यावर अवलंबून नाही. पण मी नेहमी मजेत पुणेकरांना सगळ्यांना ते उदाहरण देतो की तुम्ही दुर्वांकूरला जाऊन जेवायला बसता आणि ते वाढत असतं तर तुम्ही खात असता, पोट गच्च झालंय तरी खात असता, म्हणजे तृप्ती झालेली नसते. मग ह्याच्या विरुद्ध जाऊन बादशाहीला जेवायला बसायचं, काही नाही, आमटी चपाती भात कोशिंबीर असते, छान तुमचं तेवढं खाऊन झालं की तृप्तीचा ढेकर आलेला असतो, भरलं बाबा पोट. तर हे समजलं पाहिजे की तृप्ती ही तुमची अन्नपदार्थ किती, त्याच्यात किती स्वीट आहेत ह्याच्याशी संबंधित नाहीये. म्हणजे काय म्हणू आपण, आंबट गोड असणारी आमटी,
छान बनवलेली कढी, डाळ खिचडी ह्याच्यातनं सुद्धा तृप्ती मिळू शकते. तर तो आपण म्हणतो ना की आहार घटक जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लोर करता आले पाहिजेत आणि तशा पद्धतीनं विचार करायला पाहिजे. हा इतका काय म्हणून आपण सारासार विचार करून तुमचा आहार चांगल्या पद्धतीने घेणं म्हणजे आहार हाच एक औषध आहे. मला स्वतःला मी सेकंड इयर BMS ला असताना व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी झालेली होती. त्याच्यामध्ये तुमच्या एल्बोला स्पाइक्स येतात, असे काटे काटे उठल्यासारखे उठतात. तर मग व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी म्हटल्यानंतर आता सेकंड इयर BMS सोडून म्हटलं लगेच मित्र माझे म्हणायला लागले घे ना मग व्हिटॅमिन एच्या टॅबलेट, काय फरक पडतो. मी स्वतःच म्हणलं की नाही काय बघूया, ट्राय करून बघू, आधी डायटरी काहीतरी करेक्शन करूया, स्वतः आधी काहीतरी प्रयत्न करून नाही झालं तर घेऊया गोळ्या. म्हणून मग मी ठरवलं की नाही आता आपण व्हिटॅमिन ए कडे लक्ष द्यायचं. मग जिथं जिथं व्हिटॅमिन ए दिसायचं ते सगळं खायचो मी. त्याच्या अगोदर पालकची भाजी ठीक आवडीनं खायचो, पण नंतर मात्र पालकच्या भाजीतून व्हिटॅमिन ए मिळतं म्हटलं की वाटी भरून घेणार आणि चमच्याने खाणार इतकं. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी आहारातूनच माझी ती डिफिशियन्सी भरून काढली. त्यासाठी मी गोळ्या घेतल्या नाही. तर आहाराविना आरोग्य म्हणताना ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आहारात चांगल्या पद्धतीनं मिळत असतात. ते आहार सुद्धा मुद्दा काय आहे, लोकांना असं वाटतं की सुपरफूड हा शब्द वापरला की लोकांना वाटतं सुपरफूड म्हणजे असं तोंडात टाकलं की लगेच काहीतरी दिव्य प्रकाश शरीरातून बाहेर पडणार आहे, पटकन इम्युनिटी मिळणार आहे, असं आपण एकदम तेजवान होऊन, असं काही होत नसतं. सुपरफूड म्हणजे काय आहे, तुम्ही खाल्लेलं नॉर्मल अन्न चांगल्या पद्धतीनं पचलं, चांगल्या पद्धतीने ॲब्सॉर्ब झालं, त्याच्यातलं सगळा कंटेंट शरीरात मिसळला की ते सुपरफूड आहे. ठीक आहे, म्हणजे डिंकाचा लाडू सुद्धा सुपरफूडच आहे ना. सगळं आहे त्याच्यात, हाडाला बळकटी देण्यासाठी लागणारं सगळं आहे. वेगळं करण्याची काही गरज आहे. तुमचा डिंक आहे, खारीक आहे, तुमचं खोबरं आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यात घालता येतात. ते सुपरफूडच आहे. पण आपल्याला ते सुपरफूडची डेफिनेशन आता मार्केटची अपेक्षित आहे. काहीतरी रंगीबिरंगी त्या बॉटलमधून दिलेल्या गोळ्या आपल्याला पटकन एनर्जेटिक वाटतात किंवा न्यूट्रिशियस वाटतात. ते तसं नाही आहे. लहान लहान गोष्टींमधनं ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. सेलेनियम आहे किंवा झिंक आहे, हे मायक्रोन्यूट्रियंट सुद्धा जे आपल्या त्या नॉर्मल आहारातून मिळतात. म्हणजे रेड मीट, नट्स ह्याच्यातनं झिंक मिळत असतं. लसूण, रोजच्या मसाल्यामध्ये जो आपण लसूण वापरतो त्याच्यातनं आपल्याला सेलेनियम मिळतं. त्याच्यासाठी वेगळ्या गोळ्या खाल्ल्या पाहिजेत असं काही भाग नाही. मला नेहमी उलट हे सांगावंसं वाटतं, मी सगळ्यांना तेच म्हणतो की तुम्ही आहार हा काय म्हणू आपण एक्सप्लोर करायला पाहिजे. त्याचं ते रॅटाटोली नावाचा तो एक सिनेमा आहे, उंदीर त्याच्यामध्ये कुक असतो आणि मग त्याचं कसे त्या अन्नाबद्दलची आसक्ती छान असते किंवा कसं टेस्ट एन्जॉय करत असतो. तर ते आपल्याला लहान म्हणजे मी म्हणलं ना की फार तिखट खाणाऱ्या माणसाचा चवीचा सेन्स बिघडलाय असं म्हणावं. कारण त्याला ते झणझणीत टाकल्याशिवाय टेस्टच लागत नसते. कमीत कमी मसाले म्हणजे ते काय म्हणू आपण, बिर्याणी आहे तिला हलकेसे मसाले शिवून गेलेत, मग त्यातला तो तुम्हाला वेगवेगळा मसाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही अन्न घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यातल्या सगळ्या घटकांचं जे काही काय म्हणू आपण फायदा म्हणतो तो मिळणार आहे. त्यासाठी एक्सेसिव्हली काय करण्याची गरज नाही. कोणतीही गोष्ट जास्त केली की ती हानिकारक आहे. आयुर्वेद काय म्हणतो, अति सर्वत्र वर्जयेत. चांगलं आहे पण मग किती, दूध चांगलं आहे पण किती प्यावं, तूप चांगलं आहे किती खावं, अगदी कोणतीही गोष्ट म्हणजे सगळ्यात हेल्दी असणारी गोष्ट सुद्धा किती प्रमाणात खावी, ह्याला काहीतरी मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत. तर तशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हे तृप्ती मिळली पाहिजे. तर ह्याच्यासाठी नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज आवडतं म्हणजे किती, मी म्हणजे रुग्णांशी बोलताना मला ते आता अलीकडे फार म्हणजे हे होतं की ते आठवड्यातनं बाबा एक वेळेलापर्यंत ठीक आहे, तर आमच्याकडे येणारे रुग्ण सांगतात की कसं बसं आठवड्यात एकदा दोनदा शाकाहारी खातो, नाहीतर नॉनव्हेजच जेवण करतो. 14 मील पैकी 12 मील नॉनव्हेजचं एक असं आहे की म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 72 तास पचायला लागतात. मग ही लोक कशी काय दुसऱ्या दिवशी पण नाही हे इतकं नॉनव्हेज खाणारे हे जे लोक आहेत ना, ह्यांना मुळव्याध मागं लागलेला असतोच, आपण ते बघायला जात नाही. सकाळी ह्यांना सहजासहजी आणि सुखाने पोट साफ होत नसतं, ह्याचा त्रास होतच असतो. तर ते काही त्यांना पचत नीट वगैरे नाही अजिबात. तर ते म्हणलं ना की तुम्ही जे जास्त खाणार आहे त्याचा त्रास तो होतोच. फिशरचे पेशंट कोण आहेत, हे अशा पद्धतीनं नॉनव्हेज खाणारेच लोक, फिशरचा त्रास होणारे लोक आहेत सगळे. मिरचीचा ठेचा आवडीनं खातायत, तिखट खूप जास्त प्रमाणात घेतायत, हेच लोक आहेत ज्यांना ते फिशर. शेजवान चटणीची जाहिरातच त्यांनी भारी केली ना, पाठीमागून धूर निघतोय, निघणारच आहे तसा धूर तेवढी जर शेजवान चटणी तुम्ही खाणार. तर ते हे समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे आहार दोन्ही पद्धतीने चांगला घेतला तर तो पोषण देणार आहे. आणि मी म्हणलं तसं आहार हेच एक चांगलं औषध आहे. ठीक आहे, खराब अन्न घेतलं तर तितकंच ते रोगनिर्मितीचं कारण ठरणार आहे, आजाराला काय म्हणू आपण आजार बळावण्यासाठी मदत करणार आहे. त्याच्यामुळं असा एक विचार करायला पाहिजे. आणि मग दोन्ही गोष्टी आपण सुरुवात करताना जी केली की बाबा दोन्ही, जिथं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये उपचार घेतले जाणं, दुसरं जिथं तुम्ही हेल्दी आहात तिथं मॅक्झिमम गोष्टी तुम्ही तुमचा आहार, दिवसभरात पाणी पिणं, व्यायाम, ह्या सगळी काही जीवनशैली आहे जी ते त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्ही स्वतः काही जे काही थोड्याफार कमतरता आहेत त्या आपण भरून काढायला पाहिजे. मग अननेसेसरीली त्या केसमध्ये कुठलीही औषधं घेणं, विनाकारण व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाणं, प्रोटीन घ्यायचं तर आणि नवीन फॅड आलेलं आहे.
पण मला कळत नाही जे लॅबमध्ये प्रोसेस जे प्रोटीन आहे ठराविक तासामध्ये मशीनवर तयार होणारं ते हेल्दी का तुमच्या वनस्पती ज्या 4-6 महिने शेतात वाढायला घेत आहेत किंवा जे आपण अन्न बनवण्यासाठी आपल्याला कदाचित काही वेळेला वर्षांचा कालावधी जात असतो हे इतक्या चांगल्या स्लो प्रोसेसनं बनलेलं प्रोटीन चांगलं असणार आहे. तर जितकं तुम्ही नैसर्गिक प्रोटीन घेणार आहे ते हेल्दी आहे. प्रोटीनचे बरेच स्रोत आपल्याकडे आहेत. ठीक आहे, दूध आहे, मुगडाळीच्या एका वाटी वरणातून आपल्याला 16 ग्रॅम प्रोटीन मिळतं. त्याला मटण आणि चिकनच खायला पाहिजे असं काही नाहीये. तर त्याच्यामुळे हे आणि मी नेहमी ते सांगतो की बाबा संतुलित आहार म्हणजे काय, किंवा तुम्ही सरळ सरळ इंटरनेटला सर्च टाका ना बेस्ट डाएट कोणता आहे किंवा बेस्ट फूड कोणता आहे, तर मेडिटेरियन फूड इज बेस्ट. म्हणजे आपलं भारतीय आहार जो आहे, आपली जे काही ताट आहे, थाळी जी समोर ठेवलेली ज्याच्यामध्ये चपाती, भाजी, वरण, भात, कोशिंबीर आहे, थोडी कुठली तरी चटणी बनवलेली आहे, ही जी काही थाळी आहे ना ही सर्वांगीण आहार आहे. त्याच्यात सगळं आहे, त्याच्यातून फायबर जाणार आहे, त्याच्यात प्रोटीन्स आहेत, कार्ब आहेत, त्याच्यामध्ये जेवढे नेसेसरी आहेत ते, हे मायक्रोन्युट्रिएंट जसं मी म्हटलं तुम्हाला सेलिनियम आहे, झिंक आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यातून जाणार आहे. हेल्दी फॅट म्हणून आपल्याला दूध, तूप हे आपल्या लहानपणापासून आपल्या आयुष्यामध्ये आहे, बटर म्हणा, हे सगळ्या गोष्टी हेल्दी फॅटमध्ये मोडतात. तर तसा भाग आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तशा पद्धतीने विचार करून तशा काय म्हणू आपण इंटेन्शनली तसा चांगला आहार घ्यायला पाहिजे. आणि त्या केसमध्ये विनाकारण कोणत्याही गोळ्या खाणं, न्यूट्रिशनल सप्लिमेंट घेणं हा प्रकार जो आहे तो टाळायला पाहिजे. चांगल्या पद्धतीचं अन्न घेणं, पाणी भरपूर पिणं आणि थोडा व्यायाम करणं हे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पुरेसं आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जीवनशैलीविषयक आजार आहेत, ज्यामध्ये डायबिटीस असेल, थायरॉइड आहे किंवा तुमचं हायपरटेन्शन आहे, ह्याच्यामध्ये उपचारांची गरज आहे तर ते घेतलंच केलं पाहिजे. तिथं उपचारांची जितकी गरज आहे तितकंच तुमचं परत आहारातलं पथ्य पाळणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला मग तसं की बाबा घ्या थोडा चहा, हे थोडा चहा घेण्यामध्ये रोज चहा घेतात पेशंट आणि मग शुगर लेवल वाढलेली असते. तुमची ट्रीटमेंट चालू असताना तुमची शुगर कंट्रोल राहत नाही म्हणजे ट्रीटमेंट फेल्युअर आहे. म्हणजे तुम्ही शाळा चांगली निवडली, क्लास चांगला लावला, एवढं सगळं करून जर मुलगा फेल होत असेल तर काहीतरी विचारायला पाहिजे ना त्याला. तसं आहे की तुम्ही जर व्यवस्थित औषधं घेताय, डॉक्टर तुमचा व्यवस्थित आहे, पण तुमची शुगर कंट्रोल राहत नाही, तर तुम्ही स्वतःच्या जीवनशैलीमध्ये डोकावून बघायला पाहिजे. ठीक आहे, व्यायामाचा अभाव हे सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे मग ते लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये पण आणि तुमचं नियमित जे काय आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी व्यायाम नसणं म्हणजे काय नाही, म्हणजे काय इलनेस नसतो आणि उगीच आळस आल्यासारखं ते येऊन डॉक्टरांना पण होतं नाही मला सर फ्रेश वाटत नाही. आता हे फ्रेश वाटत नाही ह्याला डॉक्टरांनी काय करावं. ते मला वाटतं आपल्याला तो आनंद पिक्चर आठवत असेल, त्या डॉक्टरकडे एक ती बाई येत असते तिला तो रेड कलरच्या गोळ्या देत असतो आणि त्याचे चांगले चार्जेस घेत असतो. ते एक दिवशी त्याला ते अमिताभ विचारतो हे काय, काही नाही म्हणे, बाईंना माझ्याकडे येऊन औषध घ्यायचं असतं, मला पण त्यांना औषध द्यायचं असतं म्हणे, म्हणून त्या येतात घेतात आणि मी देतो. हा मुद्दा एक महत्वाचा आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की डॉक्टरकडे गेलंय, मग आता डॉक्टर चिठ्ठीच लिहून देतो, मग आता त्याचं मेडिकलवाल्याशी काय घेणं देणं असेल. पण बऱ्याचदा डॉक्टर म्हणजे गरज नसताना पेशंटला खूप जास्त औषधं लिहून देतो, डॉक्टरही पेशंटही घेतो, पण घरी गेल्यावर मग असं होतं की नको बाबा ही गोळी कडूच लागते, ही अशीच दिसते, मग घेणं होत नाही. हे नंबर ऑफ ड्रग्ज हा जो भाग आहे ना तो असा आहे की मला नाही वाटायला म्हणजे की कसं आहे, एकाच भाग म्हणजे अपवादात्मक उदाहरणं असू शकतात, पण कुणी डॉक्टर विनाकारण औषधं लिहून देणार नाही. साधारणतः अगदी ॲलोपॅथीचा जरी आपण विचार केला तर तुम्ही औषधं घेता म्हटल्यानंतर एक अँटॅसिड त्याच्यामध्ये असतं. तुम्हाला कणकण असेल तर त्यातली अंगदुखी कणकणीची एखादी गोळी असते, एखादी अँटीबायोटिक आणि फार फार तर एखादं मल्टीव्हिटॅमिन. 4 ड्रग हा साधारणतः एक काय म्हणू आपण स्टँडर्ड हे असतो. आता ह्याबरोबरून तुमची बाकी डायबिटीज बीपीच्या गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या तुम्हाला घ्याव्याच लागतात. अशा केसमध्ये नंबर ऑफ ड्रग्स तुमचे वाढतात. विनाकारण कुणी औषधं लिहून देईल असं होणार नाही. त्याचं कारण समजून घ्या, ती औषधं आहेत, किती झालं तरी ती केमिकल्स आहेत आणि कोणी डॉक्टर काही असं पेशंटचं आरोग्य बिघडावं म्हणून हे करू शकत नाही. अननेसेसरीली जर तशी औषधं घेतली गेली तर नक्कीच ते हार्म क्रिएट करू शकतात. मग तो एक भाग आहे की तसं कुणी हे करणार नाही. आता चिठ्ठी लांब आहे तर मी म्हणलं तसं तुमचे मग दुखणी तेवढेच असतात. तुम्हाला डायबिटीस आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे, ऑलरेडी ह्याच्या 3 गोळ्या झाल्या आणि त्या बरोबरीने इलनेसच्या 4 झाल्या की गेल्या ना ते 7 गोळ्यांच्या पर्यंत गेलं. ते कोलेस्ट्रॉलची गोळी सुरू आहे, समजा रक्तपातळ होण्याची गोळी चालू आहे, नंबर ऑफ ड्रग्स ह्याच्यामुळं वाढत जातात. तर त्यामुळं दुखणी न वाढू देणं हेच औषधं नियंत्रणात ठेवण्यासाठीचं मूलमंत्र आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही तुमच्या एकदा आपल्याला लक्षात आलं ना की शरीर बिघडतंय किंवा काहीतरी आपल्या व्याधी, म्हणजे समजून घ्या की डायबिटीस आणि बीपी ह्यापैकी कोणती तरी एक गोष्ट झाल्यावर जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल करेक्ट केलं तर ठीक आहे, नाहीतर तुमचं ते दुसरा आधार तुम्हाला लगेच चिकटतोच. म्हणजे तुम्ही हायपरटेन्सिव्ह आहात तर तुम्हाला डायबिटीस होतो पुढे जाऊन,
डायबेटिक आहात तर पुढे जाऊन हायपरटेन्शन होतं. इतकं ते गणित आहे, इतकं दुष्टचक्र आहे ते. मग हे भेदायचं कसं आहे तुम्हाला? तर पहिला इलनेस आला कीच आपण आपलं जीवनशैली करेक्ट केली पाहिजे, खाण्यापिण्यामध्ये तशा पद्धतीचे बदल केले पाहिजेत आणि त्याच्याद्वारे पुढचा जो काही आजार होणार आहे त्याला प्रतिबंध आपल्याला घालता येतो, असं करता येऊ शकतं. सर मगाचपासून आपण डायबिटीजवर बऱ्याच चर्चा केला. म्हणजे कोविडमध्ये बऱ्याचदा असं झालं की कोविड होण्याआधी बऱ्याच पेशंटला डायबिटीज नव्हता, पण कोविड झाला आणि मग त्या कोविडच्या गोळ्या खाल्ल्या आणि मग डायबिटीज झाली. अशी खूप उदाहरणं माझ्याही याच्यात आहे आणि तुमच्या यात आहेत. मग हे कितपत म्हणजे असं होऊ शकतं का? आणि आता भाग असा आहे की कोविडमध्ये कसं होतं की उपचारांचा भाग जो ठरवला गेला कोविडमध्ये, कोविड हा कसा एक नव्यानेच जगाने सगळ्या त्याचा सामना केलेला होता. अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी स्टिरॉइड्स देणं हे गरजेचं होतं. म्हणजे त्याला पर्यायच नव्हता. मग अशा केसमध्ये कसं झालं की स्टिरॉइड ज्यांना ज्यांना दिली गेली त्यांच्यामध्ये डायबिटीस पुन्हा बळावला किंवा ते असं म्हणूया की नव्याने त्यांना डायबिटीस झाला, हे घडलं आणि हे होतं. स्टिरॉइड घेतल्यानंतर अशा पद्धतीची गोष्ट होऊ शकते. पण मला तेच सांगायचं की त्यावेळेला ते गरजेचं होतं. कदाचित ते स्टिरॉइड दिले नसते तर लाईफ थ्रेटनिंग डिसीज होता कोविड. म्हणजे आधी जगायचं का डायबिटीस सह जगायचं. आता ह्याच्यातला नक्की प्रश्न पहिला मला वाटतं आपण हे करायला पाहिजे की आधी जगलं पाहिजे. जगलं तर सगळं आहे ना, मग ते डायबिटीसची ट्रीटमेंट होऊ शकते नंतर. तर त्या केसमध्ये मला वाटतं की स्टिरॉइड तशा पद्धतीने दिली गेली किंवा थोडं आहे की ते काय म्हणू आपण ड्रग्स तितक्या अति प्रमाणामध्ये वापरणं कदाचित त्यावेळेची गरज होती. कारण काही डॉक्टरांच्या हातात असं काही सेट त्याच्यासाठीचा फॉर्मॅट तयार नव्हता. जसे जसे काही येत होते सर्कमस्टन्सेस तशा पद्धतीने डॉक्टर तसे डिझाईन करून ते उपचार करत होते. पण तो भाग आहे की ज्यांना स्टिरॉइड दिले गेले त्यांच्यामध्ये हे डायबिटीस झाल्याचं प्रमाण दिसून येतं. सर आहाराचं म्हणजे आता तुम्ही मला सांगितलं संतुलित आहार, पण मग केमिकल युक्त गोळ्या किंवा औषधं न घेता चांगला संतुलित आहार घेऊन नैसर्गिक पद्धतीने तुम्ही मगाशी म्हटलं ते कसं जीवन जगता येईल त्याची? मला ह्याच्यात दोन गोष्टी बोलायच्या आहेत. म्हणजे एक भाग असा आहे की आता हे सगळं आहाराबद्दल बोलताना आहारशास्त्र खूप चांगल्या पद्धतीने आम्ही डॉक्टर्स चर्चा करतो किंवा तुमचं न्यूट्रिशन कशा पद्धतीचं असायला पाहिजे, कोणती काय घटकद्रव्य किती चांगल्या पद्धतीत गेले पाहिजे, जीवनसत्व अशी असावी हे वगैरे. पण सगळ्यात मोठा गोंधळ अलीकडे मला एक डॉक्टर म्हणून पाहायला मिळतो तो काय, अलीकडे आपण ज्या सर भाज्या खातोय ना त्या म्हणजे पेस्टिसाइड्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इतका वारेमाप वापर होतोय आणि दुर्दैवाने ह्याच्याकडे आपलं लक्ष धोरणकर्ते म्हणून आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. म्हणजे मला परवा कोणीतरी शेतकरी भेटले, ह्या तळेगाव दाभाडेचा किस्सा सांगत होते की ते इतकी ऊस लागवड केली की ते म्हणजे मीठ फुटायला लागलं जमिनींमध्ये, तरी आपण अजूनही त्यातनं सावध व्हायला तयार नाहीये. तर मग आता थोडं कुठं तरी आपल्याकडे ती चर्चा व्हायला आपल्याला लागली. शाळेत सांगायचं ना, म्हणजे आता तुम्ही म्हटलं वेगळा आहार घेतला पाहिजे, तसं आपल्याला शाळेत होतं की दरवर्षी पीक वेगवेगळ्या शेतात वेगळं पीक घ्यायला म्हणजे हा साधा गोष्ट आपण त्यावेळेला शिकली, पण ती व्यवहारात कोणी वापरात आणत नाही. आणि सगळ्यात मोठा गोंधळ कुठला आहे आता की म्हणजे आपण लोकांना खराब औषधं खाऊ नका, विनाकारण औषधं खाऊ नका किंवा केमिकली प्रोसेस फूड खाऊ नका, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं किंवा हे अन्न खाऊ नका म्हणतोय. पण जे अन्न शेतातनं उगवून येतंय तेच केमिकली पोल्युटेड आहे ना. त्याच्यामध्येच तुम्ही इतके पेस्टिसाइड्स वापरलेत. दूध म्हणजे आपण आता त्या बातम्या वाचतो ना की खोटं पनीर, मग ते म्हणजे काय म्हणू आपण अडल्ट्रेटेड सगळं जे आहे पनीर वगैरे प्रकार पकडलं गेलं, हे किती हानिकारक आहे. म्हणजे मला नेहमी ते मी नेहमी म्हणतो की आपल्याकडे वी आर लॅकिंग द पॅट्रिओटिझम. म्हणजे देशभक्तीचा जो विचार आहे ना तो आपल्याकडं कुठेतरी कमी आहे. म्हणजे हे पनीर जो कोणी बनवत असेल त्याने हा विचार करायला पाहिजे ना की कधीतरी फिरून हे तुमच्या मुलाच्या सुद्धा ताटात येऊ शकतं. आणि माझ्या मुलाच्या ताटात आल्यानंतर जेवढं दुःख मला होणार आहे ते दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाच्या ताटात आल्यावर दुःख होणार आहे ना, हा विचारच होताना दिसत नाही. भेसळ करताना आपण हे कुठं म्हणजे तो मिस्टर इंडियामध्ये आपण ते बघितलं होतं की ते भेसळ करणाऱ्याला त्यांनी ते खायला घातलं होतं, तसं एकदा खरं तर अशा लोकांना पकडून खायला घालायला पाहिजे. तर ते किती हानिकारक आहे म्हणजे सगळं. तर पहिला मुद्दा हा म्हणजे मी सुरुवात ह्या गोष्टीपासून अशासाठी केली की ह्या भाज्या खा असं म्हणतोय, पण त्या भाज्या तेवढ्या चांगल्या दर्जाच्या आहेत का किंवा त्यातनं तेवढं चांगलं पोषण मिळतंय का ह्याची खात्री डॉक्टर म्हणून मी देऊ शकत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे आणि मला वाटतं की धोरण म्हणून किंवा धोरणकर्त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की इथून पुढं चांगल्या पद्धतीनं शेती कशी करता येईल किंवा आपल्याच सगळ्या म्हणजे देशाच्या नागरिकांना चांगलं अन्नधान्य, चांगली पिकं कशी उपलब्ध होतील. मध्ये मी बाळांना भेटल्यानंतर मी त्यांना आपलं काही सामाजिक इश्यूमध्ये काही सक्रिय आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न केला की हे बाकी सगळं ठीक आहे म्हणे, हे म्हणे व्हिटॅमिनच्या किंवा ह्याच्या गोळ्या आपण आता गरजू लोकांना देण्यासाठी म्हणे परदेशातनं मागवतोय, पण हे इथं जे अन्न बनतंय तेच आरोग्यदायी नाहीये.
त्याच आहारातनं ह्या लोकांचं पोषणच होत नाहीये, ह्याच्याबद्दल तुम्ही काम करणार आहे का नाही? म्हणजे बाबांना सुद्धा ही गोष्ट अधोरेखित करावी वाटली, म्हणजे ह्या गोष्टीचं गांभीर्य किती आहे? तर ते म्हणजे बाबांना कळलं होतं आरोग्य किती मौल्यवान आहे. मौल्यवान आहे. आणि दुसरा आरोग्य मौल्यवान आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काय, की आपण राईट टू फूड बद्दल बोलतोय, हो. पण ते मिळणारं अन्न चांगलं मिळालं पाहिजे, उत्तम दर्जाचं मिळालं पाहिजे, ह्याचाही कुठेतरी विचार व्हायला पाहिजे ना. इतक्या खोलवर जाऊन बाबा त्याचा विचार करत होते, कारण हे आज डॉक्टर म्हणून मी जी गोष्ट बघतोय ते बाबा चांगल्या पद्धतीने बघू शकतो. बाबा स्वतःही डॉक्टरच हो. होते, ठीक आहे, तर हे बघू शकत होते. आणि ते साहजिक गोष्ट आहे की जर मला पालकमधनं व्हिटॅमिन ए मिळतं हे मला माहित होतं, म्हणून मी पालक खाल्ली आणि व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी भरून निघाली. पण मी खाणाऱ्या पालकमधून मला व्हिटॅमिन ए मिळणारच नसेल, तर काय करायचं, हा प्रश्न आहे ना. तर तशा पद्धतीने आहे. म्हणजे नेहमी मला मला आज तुम्ही बघा, लहानपणी आपण चपाती भाकरी खात होतो, त्या चपाती भाकरीची चव आठवा आणि आत्ताच्या चपाती भाकरीची चव आठवा. मला आजही आठवतं, म्हणजे भाकरी भाजल्यानंतर त्या तव्यावरती जो पापुंदरा राहतो ना, तो सुद्धा आवर्जून आईला मागून मी घ्यायचो आणि ते खायचो. आज आता अलीकडे तसं होताना दिसतं का? पण नाही सर, दिसत आहे. शहरी लाईफस्टाईल मध्ये हे सगळं कमीच झालंय ना. शहरी लाईफस्टाईलचा भाग म्हणता येत नाही. वाढत्या लोकसंख्येबरोबर आपलं उत्पादनाची आवश्यकता जी आहे ती वाढत गेली. त्याच्यामुळे हे जे काही संकरित वाण आले, किंवा आपण ज्या पद्धतीनं ते हे करतोय सगळं पण म्हणजे उत्पादन हरित करतोय. क्रांती जरी भारतात झाली असली तर त्याचे काहीतरी साईड इफेक्ट झाले. एक्झॅक्टली हा विचार करणं आता गरजेचं आहे. म्हणजे की म्हणजे मग त्या हरित क्रांतीला क्रांती कशी म्हणताय, जर त्याचा जर इफेक्ट इथं होत असेल. नाही, दोन्ही गोष्टी त्यावेळेला आपल्या अन्नाची गरज फुलफिल होणं गरजेचं होतं. म्हणजे पुन्हा आपण तेच मग असं जे मी म्हटलं, की आधी जगलं पाहिजे आणि मग डायबिटीसचा विचार येतो. तसं तुमचं आधी पोट भरलं पाहिजे आणि मग पुन्हा ते पोषण आहे का, ते आरोग्यदायी आहे का, हा विचार केला गेला पाहिजे. आता दुसरा भाग असा आहे, की आता लोक विचार करतात ना, की सेंद्रिय पद्धतीचं पिकवलं गेलं पाहिजे, तशा पद्धतीचं खाल्लं गेलं पाहिजे. मी म्हणजे म्हणजे नेहमी म्हणतो, की आता इथून पुढचा एलिट क्लास कोण आहे? म्हणजे एकदम श्रीमंत कोणाला म्हणता येईल इथून पुढच्या काळात? तर ज्याचं स्वतःचं एकरभर शेत आहे, तो तिथं चांगल्या स्वतःसाठीच्या भाज्या पिकवतो, त्याने तिथे गायी पाळलेली आहे, त्याला रोजचं तिचं ताजं दूध मिळतं, तिला काय खायला घातलं जातं इथपासून त्याच्यावरती ते नियमित करू शकतो ते व्यवस्थित. अशा पद्धती हा व्यक्ती म्हणजे इथून पुढे सगळ्यात श्रीमंत असणार. हो, एकदम तसाच भाग आहे. तर हा विचार इथून पुढे तो केला गेला पाहिजे. आता मूळ आहार जो म्हणजे डॉक्टर म्हणून सांगायच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो, की आयुर्वेदानं सांगितलं, की नित्य सर्व रसाभ्यास हा, म्हणजे सगळ्या रसांनी युक्त जेवण करायला पाहिजे. मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे काही उपयोगाचं नाही. तुमचं ताट जे आहे ना, म्हणजे मी नेहमी रुग्णांना बोलतो, की साधारणतः सकाळचा नाश्ता, तर सकाळचा नाश्ता जो आहे तो क्वांटिटी वाईज कमी असायला पाहिजे. म्हणजे फार खूप जास्त खावा हा भाग नाही, क्वांटिटी कमी असावी, पण क्वालिटेटिव्ह चांगला असला पाहिजे. म्हणजे तुम्ही रात्री जेवण घेतलेलं तुमचं जेवण बऱ्यापैकी पचलेलं आहे, सकाळी पोट छान साफ झालेलं आहे, अशामध्ये तुमच्यामध्ये तुम्ही जे काही घेणार आहात सकाळी ते बेस्ट ऍब्सॉर्ब होणार आहे. आयुर्वेदानं सुद्धा ह्या सकाळचा जो काळ आहे त्याला रसायन काळ म्हणलंय. शरीराला ताकद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग च्यवनप्राश सांगितलाय किंवा काय, हे सगळं असं सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला सांगितलंय आयुर्वेदामध्ये. तर त्यामुळे नाश्ता ही आपल्यासाठी खूप ताकद देणारी गोष्ट आहे. त्यामुळे शिळं नाश्त्याला खायला नाही पाहिजे. अलीकडे लोक परिस्थितीने शिळं खात नाहीत, आवडीने शिळं खातात. रात्रीचा राहिलेला मसाला भात, कढी, तुमची बिर्याणी, ते शिळं. तर शिळं खाण्यानं पहिलं तुमची हेल्थ बिघडते. त्यामुळे सकाळी म्हणजे माझ्या इथपर्यंत पाहण्यात आलंय, की ह्या शिळ्या खाणाऱ्या महिला ज्या शिळ्या खातायत ना, त्यांच्या मनात आहे ना कुठेतरी, खाऊन माझा पण टाकून माजू नका. ठीक आहे. तर ते कसं लावायला पाहिजे? तुम्ही रात्रीच एका पोटाची 2 पोटं करून खा. ते रात्रीच संपवा. नसेल तर तुम्ही बनवताना नेमकं बनवा. पण रात्रीचं शिळं अन्न सकाळी खाऊन कोणी माजलेलं मी बघितलं नाही. असं असतं तर मग पहिलवानाला शिळा आहार दिला असता ना आपण. तसं होत नाही. तर त्याच्यामुळे सकाळचं अन्न हे म्हणजे नाश्ता हा ताजा गेला पाहिजे. ज्या महिला शिळं खातायत ना, ह्यांच्यामध्येच व्हाईट डिस्चार्जचे कंप्लेंट पाहायला मिळतात. अंगावरून पांढरं जाणं हा जो प्रकार आहे, हा शिळं अन्न खाणाऱ्या महिलांमध्ये जास्त दिसून येतो. म्हणजे मी हे शिळं अन्न बंद केलं, की ल्युकोरिया महिलांचा बंद झालेला आहे. म्हणजे इतका संबंध आहे त्याचा जवळचा. बरं, हे समजून घ्या, ह्याच महिलांमध्ये पुढे जाऊन सर्व्हायकल कॅन्सर डेव्हलप होण्याची शक्यता आहे. इतका आहार म्हणजे महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळे सकाळी शिळं अजिबात काही खायचं नाही. थोडा प्रमाणामध्ये पण चांगला नाश्ता घ्यायचा आहे. मग त्याच्यात काय काय घेऊ शकतो? तर तुम्ही गव्हाचा दलिया, त्याचा शिरा उपमा घेऊ शकता, रवाचा शिरा उपमा घेऊ शकता, नॉनव्हेज खात असाल उकडलेलं अंडं खाऊ शकता, भाज्या हे करून बनवलेला पराठा खाऊ शकता. त्याच्यानंतर थालीपीठ सगळ्यात खाण्यामध्ये चांगलं आहे. घावण बनतंय ते खायला चांगलं आहे. कधीतरी साऊथ इंडियन खाऊ शकता, इडली किंवा डोसा वगैरे. उडीद वडा पौष्टिक आहे. उडीद जो आहे तो आयुर्वेदानं पौष्टिक सांगितलेला आहे. तर त्याच्यामुळे उडीद वडा खाण्यामध्ये येऊ शकतो.
तर अशा पद्धतीचा वेगवेगळा बदलून बदलून नाश्ता करायला पाहिजे. रोज तोच नाश्ता करणं उपयोगाचं नाहीये. फळं ही शक्यतो नाश्त्याला घ्यायला नाहीत पाहिजे. ती संध्याकाळच्या वेळेत घेतली गेली पाहिजे. आणि मी म्हटल्या पद्धतीनं नाश्ता जो आहे तो उठल्यापासून 2 तासाच्या कालावधीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे साधारणतः 6 वाजता जर तुम्ही उठला असाल तर 8 पर्यंत तुमचा नाश्ता होऊन जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुपारचं जेवण जे आहे ते साधारणतः 12 ते 1च्या दरम्यान व्हायला पाहिजे. कारण सूर्य डोक्यावरती आला की पित्ताचा स्राव पोटाशी सुरू झालेला असतो. आत्ताचं लाईफस्टाईल बघता कसं आहे की आपण वर्किंग लोक आहोत. त्यामुळे दुपारचं जेवण फार आयडियली आपण आदर्श अगदी ताट भरून करू शकत नाही. तर दुपारचं जेवण सगळ्यांचं समान 2 चपाती, भाजी आणि थोडंसं सलाड अशा पद्धतीचं असलं पाहिजे. कारण तुम्हाला इफेक्टिव्हली आणि ऍक्टिव्हली काम करायचं आहे दिवसभर. तर दुपारी भात घेतला की तुमच्या कामाचा वेग नक्की मंद होतो. तुम्हाला कैफ येतो, झोप येते. तर दुपारचा भात घेणं शक्यतो टाळावं. मग 2 चपाती, भाजी आणि सलाड असं जेवण दुपारी घेतलं पाहिजे. फळं खायची तर ती 5 वाजता खाल्ली गेली पाहिजे. कारण 5 वाजता आपल्याला भूक लागते आणि बऱ्याच वेळा लोक ह्या दरम्यान जंक फूड प्रिफर करत असतात. भेळच खातील, पॅटीस भजी खातील, मिसळ खातील. मग असं काहीतरी खाल्लं की पहिलं तर एक होतं की त्याच्याने ऍसिडिटी व्हायला सुरुवात होते आणि रात्रीची भूक म्हणजे लागतच नाही पुन्हा भूक असं होतं. तर ते तुम्ही जर इव्हिनिंग टाइमला फळं खाल्ली तर पहिलं तर फळांमधनं तुम्हाला काही जे पोषण मूल्य आहे ते मिळणार आहे, अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत आणि फळांनी काय होतं खाणं होतं पण पोट भरत नाही. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण तुमचं पुन्हा चांगल्या पद्धतीनं जाणार आहे. तर त्याच्यामुळे 5 वाजता फळं खायला पाहिजेत. रात्रीचं जेवण साधारण 7:30-8च्या दरम्यान करायला पाहिजे. नेहमी म्हणजे असं आहे की आता आपण दुपारी असंही 2 पोळी भाजीचा डबा घेतोय, सकाळी थोडाफार काहीतरी नाश्ता केलाय, तर रात्रीचं जेवण सुद्धा अगदी प्रमाण जास्त असावं असं नाही, पण तुमचं ताट बघून तुम्हाला समाधान वाटायला पाहिजे. मग त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. चपाती असेल, भाकरी असेल, भाजी आहे, वरण आहे, थोडीशी कुठली तरी जवसाची खोबऱ्याची चटणी घेतली, कोशिंबीर घेतली किंवा काहीतरी सलाड घेतलंय. असं छान ताट वाढून छान जेवायला बसलं पाहिजे. म्हणजे आयुर्वेदामध्ये आहारविधी विशेष आहेत आणि एवढं सुंदर सांगितलंय. ते तुम्ही जेवण कसं करावं. तर आहार कसा असावा त्याचा एक श्लोक आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. उष्ण स्निग्ध मात्रावत जीर्णे वीर्या विरुद्धम इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणम नाती द्रुतम नाती विलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजित आत्मान. म्हणजे काय जेवण उष्ण पाहिजे, गरम जेवण पाहिजे. स्निग्ध त्याच्यात तेल तुपाचा अंश व्यवस्थित पाहिजे. मात्रावत म्हणजे योग्य प्रमाणात जेवण करा. आवडीचं आहे म्हणून भरपूर खाल्लं आणि आवडत नाही म्हणून अजिबातच नाही खाल्लं असं नको. मात्रावत जीर्ण म्हणजे पहिला आहार पचलाय की नाही त्याचा विचार करा आणि मग जेवण करा. म्हणजे मी आत्ताच जेवण करून आलो समोर कोणीतरी जिलेबी ठेवली नाही म्हणता आलं पाहिजे. कारण ऑलरेडी तुमचं पोट भरलेलं आहे. सो जीर्ण वीर्य विरुद्ध म्हणजे दूध आणि फळ एकत्र करून खाऊ नये किंवा मांस आणि दही एकत्र खाऊ नये. त्याच्यानंतर मीठ आणि दूध एकत्र खाऊ नये. असे जे काही विरुद्ध आहार संकल्पना जे आहेत ना त्या खाण्यामध्ये नको आहेत. ह्याच्याने बरेच आजार म्हणजे मी त्वचा विकाराचे जेवढे रुग्ण पाहतो त्यांच्यामध्ये हे अशा विरुद्ध आहाराचा हिस्ट्री असलेला पाहायला मिळतं. तर त्याच्यामुळे हे वीर्य विरुद्ध अन्न खाण्यामध्ये नको. जीर्ण वीर्य इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणम लागणारं सगळं घेऊन चांगल्या ठिकाणी जेवायला बसा. नाती द्रुतम नाती विलंबितम म्हणजे अगदीच रेंगाळत जेवताय असंही करू नका आणि फार घाईनी जेवताय असंही करू नका. डायबिटीसचा पेशंट जो 32 वेळा चावला पाहिजे म्हणजे त्याच्या पुढे जाऊन म्हणजे आमचे सर छान म्हणायचे की अन्न हे पिलं पाहिजे आणि पाणी हे खाल्लं पाहिजे. म्हणजे अन्न इतकं चावा त्याच्यामध्ये इतकी लाळ मिसळली पाहिजे की तुम्ही पाणी पिताय असं वाटलं पाहिजे आणि पाणी इतकी चव घेऊन प्या की तुम्ही अन्न खाताय असं वाटलं पाहिजे. दुसरा भाग कसा आहे डायबिटीसचे पेशंट असतील तर नेहमी बघा ते घाईनी भरपूर जेवण करत असतात. सो त्या केसमध्ये तुम्ही त्यांचा खाण्याचा वेग जरी निम्म्याने कमी केला तरी तिकडे शुगर कंट्रोल यायला लागते. इतका तुमच्या जेवणाच्या वेगाचा संबंध आहे. तर ते नाती द्रुतम नाती विलंबितम अजलपण जेवणाच्या मध्ये थोडं थोडं पाणी प्यायचं आहे. ह्याच्यात लोक गोंधळ करतात. हा मोठा गोंधळ आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की एक तर लोक जेवणात पाणीच पित नाहीत आणि पिणारे तांब्या पित आहेत. दोन्हीही चूक आहेत. हा तर जेवणाच्या मध्ये जेवणात पाणी किती घ्यायचं आहे 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि ते जेवणाच्या मध्ये प्यायचं आहे. जेवणाच्या शेवटी पाणी प्यायचं नाही. जेवण संपलं की हात जेवताना जास्त पाणी पिलं तर मग जेवण कमी अन्न पचन मंदावणार आहे. आणि पाणी अजिबातच नाही पिलं तर त्यांना संडासला खडा होत असतो लोकांना. मिक्सरला कोथिंबीर बारीक करायला टाकली नुसती फिरवली बारीक होते का? 4 थेंब टाकली की कसा छान लगदा तयार होतो. तसाच भाग आहे. पण म्हणून जेवणात पाणी किती प्यायचं आहे 1 ग्लास पाणी प्यायचं आणि ते जेवणाच्या मध्ये प्यायचं आहे. जेवण संपलं हात धुवायचा त्यानंतर अर्ध्या तासानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. हे पाणी पिण्याची शिस्त घातली गेली पाहिजे. तर ते अजलपण तन्मना भुंजित आत्मानं हे फार महत्वाचं आहे. अलीकडे आमच्या हातात मोबाईल आहे सारखे फोन इकडं असं ठीक आहे. तर ते तुमचं मन चित्त सगळं एकाग्र करून जेवण करायचं आहे. कारण आहार घेणं ही काही फक्त मेकॅनिकल प्रोसेस नाहीये. ती म्हणजे शारीर मानसिक क्रिया आहे. मी नेहमी पेशंटला ते एक्सप्लेन करतो की तुम्ही बिर्याणीचा वास आला की तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. काहीतरी स्वीट छान बघितली की तोंडाला पाणी सुटतं म्हणजे काय होतं सलायव्हेशन सुरू होतं ना, लाळ यायला सुरुवात होती. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय बघताय काय वास घेताय ह्याचा आणि तुमच्या पचनशक्तीचा संबंध आहे हे स्पष्ट आहे.
ठीक आहे. मग इकडे जेवण चाललंय, तिकडे टीव्हीवर खून करायचं चाललंय. फिअरचे हार्मोन सिक्रेट होतील का सलायव्हेशन होईल? फिअरचे हार्मोन सिक्रेट होणार आहे. म्हणून आहे हे की काय तन मना भुंजित आत्मा. तुमचं मन चित्त सगळं एकाग्र करून जेवण करा. तो इकेगाई मध्ये तो हे सांगितलंय ना किस्सा छान, की जो माणूस असा टीव्ही बघत ब्रेड ऑमलेट खातोय, तर खाऊन झाले की त्याला विचारायचं त्या ऑमलेटमध्ये ऑनियन होतं का? कांदा होता का बाबा त्या ऑमलेटमध्ये? त्याला सांगता येत सांगता येत नाही. नाही. तर त्यामुळे ते मोबाईल, इव्हन गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी जेवताना टाळायला पाहिजे. एकाग्र चित्तानं जेवण करायला पाहिजे. ठीक आहे. तर तशा पद्धतीने हे असा सगळं आहारविधी विशेष आहे तर आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. तर तसा तो सगळा विचार करायला पाहिजे. आहाराचा मात्रेचा विचार जो आपण केला त्याच्यात सुद्धा पुन्हा आयुर्वेदानं सांगितले, की "दो भागो पुरियेत अन्न, तोय नैक प्रपुरियेत, मारुतस्य प्रचारार्थम चतुर्थ अवशेषेत." म्हणजे जेवताना पोटाचे 4 भाग करा. ठीक आहे. त्यातले 2 भाग इतकं अन्न असलं पाहिजे, 1 भाग इतकं पाणी असलं पाहिजे आणि 1 भाग हा वाताच्या गतीसाठी किंवा वाताचं काम घडून यावं ह्याच्यासाठी रिकामं सोडायचं आहे. मग आज नॉनव्हेज आहे म्हणलं की तो वाताचा पाण्याचा सगळा भाग भरला. हे काही उपयोगाचं नाही. तर ते घुसळण जी होती अन्नाची ती व्हायला थोडी जागा पण पाहिजे ना. तर तशा पद्धतीने ह्या प्रमाणामध्ये जेवण करायचं असं आयुर्वेद सांगतो. तर थोडं मला असं वाटतं की तुम्ही कॉन्शियसली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना, की ते होऊन जातं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की घर एकदा स्वच्छ करून दाखवलं ना एखाद्या गबाळ्या माणसाला, तर स्वच्छ घराचं महत्त्व त्याला समजू शकतो. त्याला रोज उठून फक्त घर स्वच्छ ठेव, घर स्वच्छ ठेव म्हणण्यापेक्षा ना, एकदा घर स्वच्छ करून दाखवायला पाहिजे त्याला, की स्वच्छ घरातला आनंद काय आहे? की मग ते स्वतः तशा पद्धतीनं फॉलो करतात. म्हणजे मी एवढ्या आता म्हणजे 10,500 पेक्षा जास्त केसेस झाल्या. मी खूप बहिणी बघितलं, की जे रुग्ण हे समजून घेतात आणि इम्प्लिमेंट करतात ना, मिरॅकल असे रिझल्ट मिळतात. त्याचं कारण काय आहे? तर त्यांनी हे स्वतःच्या जीवनशैलीमध्ये केलेले बदल किंवा हे म्हणजे तुपासारखा पदार्थ. बरेच मिसअंडरस्टँडिंग असतात लोकांची, की तूप खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढतं का? अजिबात नाही. एक तर तूप हेल्दी फॅटमध्ये मोडतं. तुपाचे गुण सांगताना आयुर्वेदामध्ये सांगितलेत ते काय? घृतपित्त अनिलहरम रस शुक्रो जसाहितम निर्वापन मृदुकर स्वरवर्ण प्रसादन. म्हणजे तुमच्या शरीरात वाढलेलं वात, पित्त कमी करणारं तूप आहे. निर्वापन मृदुकर त्वचेला मार्दवता आणणारं, तुकतुकीतपणा आणणारं असं तूप आहे. स्वरवर्ण प्रसादन म्हणजे तुमचा आवाज, वर्ण चांगलं करणारं आहे. रसधातूपासून शुक्र धातूपर्यंत सगळ्या धातूंना बळ देणारं असं तूप आहे. ते आपल्या बोलीभाषेत आपण बोलतो ना, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत रूप नाही. येत नाही. पण त्याला तूप खाण्यात असलं पाहिजे ना. हो. आज तूप खाण्यात असणारी किती लोकं आहेत. आज सगळीकडे म्हणजे आता अलीकडे तर नवीन ते गीर गाईचं तूप हे ते सगळा प्रकार निघालाय. तरी पण कितीतरी पेशंट भेटतात, की अजूनही ते दूध पित नाहीत किंवा तूप त्यांच्या तूप खाण्यामध्ये नाहीये. डेअरी प्रॉडक्टचा अंतर्भाव त्यांच्या जेवणामध्ये नाहीये. तर ते पाहिजे. नक्की असायला पाहिजे. कारण आपण म्हटलं तसं मगाशी, की ते भाज्या सुद्धा किती चांगल्या मिळतात किंवा काय अर्थात दुधावरती सुद्धा ते प्रश्नचिन्ह आहेच आहे. म्हणजे हे सगळं बोलत असताना चांगल्या पद्धतीचा आहार मिळणं किंवा चांगल्या पद्धतीचं भाजीपाला, दूध उपलब्ध होणं लोकांना, ही आता काळाची गरज आहे. हे खरं तर धोरणकर्त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग खाणाऱ्यांनी पण हे आहारांचे सगळे नियम तशा पद्धतीने पाळले पाहिजेत असं मला वाटतं. सर फॅटी लिव्हरचं प्रमाण आता म्हणजे आरोग्याच्या बाबतीत खूप मोठं ते पण एक प्रश्न आहे. तर फॅटी लिव्हर दिसून येते त्याची कारणं 2 आहेत. आपण पहिलं म्हणलं तसं, की एकतर हे मॅक्सिमम लोकांमध्ये जे म्हणजे अल्कोहोलिक लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फॅटी लिव्हर पाहायला मिळतं. आपण ती यकृताला सूज आली असंच म्हणतो ते. तर तुमचा कॅलरी इंटेक इतका होतोय, की ते हे सगळं मॅनेज करणं हे काम लिव्हरचं आहे आणि ते त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आपण तो कॅलरी इंटेक घेतोय. मग ते तुमचं काय अल्कोहोलमुळं असेल किंवा खाणंच खूप जास्त असेल, नॉन प्रमाण जास्त असू शकतं. अ, किंवा आपण म्हणूया तेल किंवा हे सगळं कंझ्युम करणं जास्त असेल, तर ते फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होतंय खरं तर. हे होऊ नये असं असेल तर काय आहे, तर आपण आपलं पहिलं तर व्यसनं काय असतील तर ती बंद करायला पाहिजेत. हा एक भाग. दुसरं जेवण आपण मगाशी आहारविधी विशेष आहेत आणि जे बोललो त्याच्यामध्ये मात्रावत योग्य प्रमाणात आहार घ्यायला पाहिजे. विनाकारण खूप जास्त खाल्लं, अजिबातच नाही खाल्लं हे काही उपयोगाचं नाही. तर तो प्रमाणात आणि संतुलित आहार घ्यायला पाहिजे. एवढं केलं तरी आपल्याला म्हणजे फॅटी लिव्हरपासून आपण दूर राहू शकतो. आणि ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांनी आयुर्वेदामध्ये त्याचा उपचारांचा नक्की फायदा होतो. म्हणजे अगदी मी बघितलंय म्हणजे ग्रेड 1, ग्रेड 2 चे फॅटी लिव्हर तर नुसतं वजन जरी पेशंटनी कमी केलं तरी ते सोनोग्राफीमध्ये ते रिपोर्ट नॉर्मल येऊन जातात. इतकं छान वर्कआउट होतं ते. तर त्यामुळं फॅटी लिव्हरचा जो भाग आहे तो मेटाबॉलिझमशी संबंधित आहे तुमच्या. पचनक्रिया बिघडतीये, तुमचा कॅलरी इंटेक एक्सेस होतोय किंवा तुमचं ते चांगल्या पद्धतीने अन्न पचवलं जात नाही म्हणूनच फॅटी लिव्हर होतंय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे अल्कोहोलिझम आणि तुमचं एक्सेस फूड कंझ्युम करणं, व्यायामाचा अभाव ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्याशी संबंध आहे. तर ते चांगल्या पद्धतीने ते ट्रीट करू शकतो आपण. फक्त म्हणलं तसं तुम्ही तुमची जीवनशैली बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे. सर आहार जरी चांगला घेतला तरी माणसाला आराम म्हणजे झोप महत्वाची.
माणसाने किती तास झोपलं पाहिजे? म्हणजे काही सांगतात 6, काही 8, काही एक त्याच्यापेक्षा एक जास्त. म्हणजे एक ठोकताळा म्हणून जर धरायचं ठरलं तर साधारण एक 7 तासांची झोप व्हायला पाहिजे. हो. तुमचं घेतलेलं अन्न व्यवस्थित पचणं, त्याच्यानंतर तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं तुमचा दिवसभरातला शीण पण मग आलेला आहे ती तो 7 तासाची झोप हा त्याचा काही वेळ असला पाहिजे का बाबा सकाळी? 100% म्हणजे हे समजून घ्या. दिवस, रात्र, वय सगळ्याच्या सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. रात्रीचा काळ हा तसा तामसिकच काळ आहे. त्यामुळे रात्री झोपण्याची आपल्याकडे जी फिजिओलॉजी आहे ती त्यासाठीच आहे. तुम्हाला तुम्ही किती वेळा बघा, की 7 तासाची दिवसा घेतलेली झोप ही रात्री घेतलेल्या 7 तासाची झोपेइतकी तुम्हाला फ्रेशनेस देत नाही. कारण त्याचं कारणच असं आहे, की त्यावेळेला निसर्गात सगळ्या पद्धतीनं तशा पद्धतीचे बदल घडलेले आहेत. रात्र झाली, की सगळा निसर्ग झोपल्यात दमा आहे. तर तीच झोपण्याची आपली रास्त वेळ आहे. रात्रीचं जागरण हे शरीरात उष्णता वाढवणार आहे. त्यामुळे मी रात्री जागतो आणि दिवसा झोपतो. हे सबसाईड होत नाही. मी आलेले जेवढे पेशंट बघितलेत त्याच्यामध्ये मला हे पाहण्यात आलंय, की जे लोक रात्री जागतात आणि दिवसा झोपतात, त्यांना एकतर ॲसिडिटीची तक्रार आहे. त्याच्यानंतर ह्यांचं वजन वाढलेलं आहे विनाकारणाचं. शरीरात उष्णता ह्यांच्या जास्त असते. ठीक आहे. पचनाशी संबंधित ह्या सगळ्या तक्रारी ह्यांच्या मागे लागलेल्या असतात. त्यामुळं झोप ही रात्रीचीच व्हायला पाहिजे आणि ती साधारणतः कमीत कमी एक 6 ते 7 तासाची झोप व्हायला पाहिजे. 7 तासाची झोप व्हायला पाहिजे. दुसरा भाग असा आहे, की म्हणजे आयुर्वेदानं आरोग्यदायी जीवनाचे जे स्तंभ सांगितले, त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असं सांगितलंय. हो. तर ते ब्रह्मचर्य म्हणजे काय, आपण अलीकडे ज्या पद्धतीने मांडलं जातं तसा विचार नाही करावा. तुमचं शरीर संबंधाशी संबंधित जे आरोग्य आहे ते चांगलं असणं, याला आपण ब्रह्मचर्य म्हणूया आपण आपल्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरा भाग महत्वाचा आहार आणि निद्रा. तर चांगल्या पद्धतीचं जेवण घेतलं जाणं, चांगली झोप होणं हे गरजेचं आहे. दुपारची झोप शरीराला त्रास देणारी आहे. म्हणजे आपण पुणेकर म्हटलं, की हा फिनोमिनॉन मान्य होत नाही त्यांना. 1 ते 4. दुपारचे 1 ते 4 त्यांचं चालू आहे. पण ते दुपारी झोपल्यानंतर नक्की उष्णता वाढते शरीरामध्ये, ॲसिडिटी वाढते. म्हणजे माझ्या म्हणून सांगायला हरकत नाही. माझं कुठलंतरी पॉडकास्टची रील अशी काहीतरी एक व्हायरल झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सांगितले, की दुपारी झोपल्याने शरीरात उष्णता वाढते किंवा ॲसिडिटी होते किंवा काय. खाली एका व्यक्तीने त्याच्यावर कॉमेंट केलेलं आहे. काही होत नसतं म्हणे असलं. मग मी आवर्जून त्या व्यक्तीचा फोटो बघितला. टक्कल पडलेला माणूस आहे तो. ठीक आहे. तर खालीत ते आणि पालीत ते. केस गळणे आणि पांढरे होणे ही लक्षणं कोणाची आहेत? पित्त वाढलेलं, पित्त प्रकृतीच्या लोकांची आहेत. तर काही झालं नाही ना, काही झालंय, उडाले सगळे तुझे. ते पित्त प्रकृतीमुळेच उडाले, उष्णता वाढल्यामुळे. तर काही होत नाही असं नसतं. नक्की होतं. आणि दुसरा एक भाग त्यातला समजून घेतला पाहिजे, की आजार निर्मितीची प्रक्रिया म्हणजे अशी नाहीये, की आज दुपारी 4 तास झोपलो आणि उद्या काहीतरी आजार झाला. ठीक आहे. म्हणजे आमचे सर छान सांगायचे, की ते वर्षानुवर्ष धबधबा दगडावर कोसळत असतो. आणि मग खाली दगडाला खड्डा पडलेला असतो. तर तुमची ही दीर्घकालीन सवय जी आहे ना, ती कुठेतरी जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. तो कधी होईल हे तुम्ही नाही ठरवू शकत. बॉडीच्या डॅमेज कंट्रोलमध्ये जोपर्यंत ते आहे ना, तोपर्यंत तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. एक वेळ कुठेतरी शरीराच्या काय म्हणू आपण नियंत्रणाच्या बाहेर ते गेले, की त्याचा त्रास सुरू होतोच आपल्याला. तर त्यामुळे दुपारची झोप ती टाळायला पाहिजे. आता त्याला जोडून एक प्रश्न असतो लोकांचा, की ज्यांच्या नाईट शिफ्ट आहे. त्यांनी काय करायचं? तर मी म्हटलं ना, माझ्याकडे येणारे सगळे जे काही ॲसिडिटीसाठी किंवा पोटाची तक्रारी घेऊन येणारे लोक आहेत ना, मॅक्झिमम ह्यांचे शिफ्ट ड्युटीवाले लोक आहेत हे. तर त्याच्यात एक थोडा आपण बदल काय करू शकतो? तर ह्या ज्यांनी रात्रीचं ज्यांचं जागरण होतंय किंवा ज्यांना रात्री काम करावं लागतं, त्यांनी आयडियली काय करायला पाहिजे? ह्यांची शिफ्ट संपली सकाळी घरी आले ना, की हलका नाश्ता करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आधी ब्रश वगैरे करून हलका नाश्ता करून घ्यायला पाहिजे आणि जेवणाच्या अगोदर झोपायला पाहिजे. दुपारी. साधारणतः 1 वाजता जर तुम्ही जेवण करणार असाल, तर 1च्या अगोदर तुम्ही ती झोप घ्यायला पाहिजे. 8 वाजता तुम्ही घरी आले किंवा 9ला आले, तर थोडासा नाश्ता करून 9, 9:30ला तुम्ही झोपून जायला पाहिजे आणि ते 1 वाजेपर्यंत ती झोप घ्यायला पाहिजे. दुपारी जेवणानंतर लगेच झोपणं हा प्रकार टाळला पाहिजे. तर तशी ती झोप कव्हर करू शकता तुम्ही. हा एक भाग आहे. अगदी म्हटलं तर जेवणानंतर लगेच झोपणं हा प्रकार टाळायला पाहिजे. अगदी आधुनिक मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा लॅक्सकार्डिया नावाचा डिसीज आहे. म्हणजे पोटाचं सूत्र रात्रीच्या वेळेत पण लागू होतं. कोणतं? जेवणानंतर लगेच झोप नाही. तेच सांगतोय आता मी पुढे एक्सप्लेनेशन जे देतोय ते तेच देतोय, की लॅक्सकार्डिया नावाचा एक डिसीज आहे. म्हणजे पोटाचं तोंड जे आहे ना, त्याला 2 तोंड आहेत पोटाला, आपल्या पोटाच्या पिशवीला. वरती जे एंड आहे त्याला कार्डिक एंड म्हणतात आणि खालीकडचं जे आहे ते आपलं डिओडिनम जे सुरू होतंय ते. ठीक आहे. तर वरच्या एंडला कार्डियक एंड म्हणले, कारण ते हृदयाच्या जवळ असलेलं पोटाचं तोंड आहे. तर ते अन्न आतमध्ये गेलं की त्याला स्पिंक्टर आहे, ते बंद होतं. ठीक आहे. तर तुम्ही दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री सुद्धा जेवल्यानंतर लगेच झोपला, तर ते पोटाकडे गेलेलं जे अन्न आहे त्याचा ताण सगळा त्या कार्डियक स्पिंक्टरवरती येत असतो. म्हणजे बऱ्याच लोकांना ते सवय आहे. खायचं, उठायचं आणि डायरेक्ट त्या सोफ्यावर जाऊन पडायचं. तर ह्या लोकांना हे लॅक्सकार्डिया नावाचा डिसीज होतोय. तर हे जे कार्डियक एंड आहे ना, ते लूज पडतं, ढिलं पडतं आणि अक्षरशः खाल्लेलं अन्न उलट्या दिशेने येत असतं. त्यांना ते गुळणी येते असं लक्षात येत असतं. तर ते ऑपरेशन करावं लागतं.
म्हणजे हे फक्त म्हणजे काय म्हणू आपण बोट घालून उलट्या करणारे लोक सकाळी उठल्यानंतर पित्तासाठी, ते लोक आणि जेवल्यानंतर लगेच झोपणारे लोक, ह्यांनाच हा लॅक्सकार्डिया नावाचा डिसीज होतो, म्हणजे किंवा तो त्याच्यासह मग ऑपरेट करावं लागतं पुढे जाऊन ते. तर ही इतकं हानिकारक आहे की जेवल्यानंतर लगेच झोपणं आणि ते सकाळी ओकारे काढणं. ठीक आहे, पित्त पडलं पाहिजे नाही, ठीक आहे, इतकं पित्त वाढलंच नाही पाहिजे की पाडण्याची गरज पडण्याची पडे. गरज आहे. मग ते लोक काय म्हणतात, चालतं की पित्त पडलं पाहिजे. मग मी म्हणते, मग माझा उलटा प्रश्न असतो, मग तुम्हाला रोज सकाळी जसे ब्रश करताना लोक दिसतात तसे रोज सकाळी दिसतात का लाईनीने उलट्या काढत बसलेले लोक? नाही. तर उलटी काढणं हा प्रकार अजिबात नैसर्गिक किंवा नॉर्मल नाही. त्याच्याने हे तुमचं कार्डियक एंड डिस्टर्ब होतं, इसोफॅगसचा सुद्धा त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे हे टाळायला पाहिजे दोन्ही गोष्टी, जेवणानंतर लगेच झोपणं आणि ओकाऱ्या काढणं हा प्रकार जो आहे तो कंपल्सरी टाळायला पाहिजे.